नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे काकडीचं सूप. सूप हे नेहमी गरमच असतं, पण हे सूप मात्र थंड आहे. थंडा थंडा कूल कूल. काकडी कूलर असं नाव दिलं तरीही चालेल या सूपला. हे थंड असं सूप आहे. इथे अगदी फ्रेश काकड्या असल्या पाहिजे असं काही नाही. माझ्याकडे ह्या फ्रीजमध्ये पडलेल्या काकड्या होत्या, शिळ्या झालेल्या होत्या. असं आवडत नाही कापून खायला, त्यामुळे हे अशा प्रकारचं मी सूप करत आहे. इथे मी एकाच काकडीचं सूप करणार आहे. एका काकडीमध्ये 1 बाउल सूप होतं. काकडी ही थंड गुणधर्माची आहे. इथे मी आता एक काकडी साल काढून घेत आहे. एकाच काकडीचं सूप इथे मी करणार आहे. थोडी वजलेली निब्बर काकडी असली तरीही ह्या सूपमध्ये कामात येते. इथे मी काकडीचे तुकडे करून घेत आहे. अगदी मोठे मोठे तुकडे ठेवले तरी चालणार आहे, कारण आपण हे मिक्सरमध्ये फिरवणार आहोत. त्यामुळे इथे बारीक तुकडे करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे छोटे मोठे असे काकडीचे तुकडे करून घेतले आहेत. आता यासाठी लागणारे थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि डाळिंबाचे दाणे वरून सजावट करण्यासाठी. इथे मी चीज घेत आहे. त्यानंतर लसूण, आलं आणि मिरी. हे 4-5 काकड्यांचं प्रमाण आहे. 2 मिरी, 1 लसणाची पाकळी, 2 क्यूब घेणार आहे आणि 1 आल्याचा तुकडा घेणार आहे. आवडत असल्यास हिरव्या मिरचीचा छोटा तुकडा घेतला तरी चालेल. ही काकडी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. मिक्सरच्या भांड्यात काकडीच्या फोडी टाकल्या. त्यानंतर इथे 1 लसणाची पाकळी घालत आहे, 2 चीज क्यूब घालत आहे, त्यानंतर 2 मिरी. 1 काकडीचं सूप असल्यामुळे कमी प्रमाणात घालत आहे, 1 आल्याचा तुकडा. जास्त काकड्या असेल तर हे बाकीचं प्रमाण लागेल, पण इथे मी एकाच काकडीचं सूप करत आहे. थोडी कोथिंबीर घेत आहे, थोडासा पुदिना वाटण्यासाठी, त्यानंतर दही अर्धा चमचा. एका काकडीला अर्धा चमचा. 2 काकड्या असतील तर 1 चमचा. इथे अर्धा चमचा दही घेतलेला आहे. दही आणि काकडीचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं. थोडीशी साखर, 1-2 चिमूट मीठ. इथे हिरव्या मिरचीचा छोटासा तुकडा वापरला तरीही चालणार आहे. आवडत असल्यास हिरवी मिरची घाला, अगदी छोटा तुकडा. अशा प्रकारे छान बारीक झालेला आहे. हे सूप गाळण्याची गरज नाही. आता याची कन्सिस्टन्सी बघून यामध्ये पाणी घालणार आहे. अगदी थंड पाणी किंवा बर्फ घातला तरी चालेल. अशा प्रकारे पातळपणा ठेवायचा आहे पाणी घालून. आता हे एका बाउलमध्ये काढून घेत आहे. एका काकडीचं 1 बाउल सूप होतं. यामध्ये डाळिंबाचे दाणे घालत आहे. एका बाउलसाठी 1.5 ते 2 चमचे डाळिंबाचे दाणे घालायचे. डाळिंबाचे दाणे खूप छान लागतात. प्रत्येक चमच्यामध्ये आले, प्रत्येक घासाला आले तर त्याची चव छान लागते. डाळिंबाऐवजी कलिंगडाचे क्यूब टाकले तरी चालणार आहे. ग्रीन आणि पिंक कॉम्बिनेशन छान दिसतं आणि चवही छान लागते. अशा प्रकारे हे उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारं थंड असं सूप तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपणही काकडीचं सूप करून बघा आणि सर्व करण्याच्या आधी चीज घालून सर्व करा. आधीही टाकलेलं आहे, पण वरून चीज घातलं आहे. टेम्पटिंग असं हे सूप तयार झालेलं आहे. वरून डाळिंबाचे दाणे किंवा कलिंगडाच्या फोडी टाकल्या तर अजूनच स्वाद छान लागेल. अशा प्रकारे असं हे थंडगार सूप तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.